राज्यात सध्या वर्षभर कोणत्याही मोठ्या निवडणुका नसताना महायुतीच्या नेत्यांचे दिल्ली दौरे चर्चेत आले आहेत आणि त्यावरून ऑपरेशन टायगरच्या चर्चेला हवा मिळाली आहे। एकनाथ शिंदेनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली। शिंदे दिल्लीतून परतत नाहीत, तोच माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारांनी दिल्ली गाठली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची त्यांनी भेट घेतली। तर शेलार दिल्लीत असताना शिंदेचे शिलेदार उदय सामंत आणि राहुल शेवाळे हे दिल्लीमध्ये पोहोचले। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस भाजपच्या केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीसाठी दिल्लीला गेलेत। या सर्व घडामोडींमुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात होतीये। पण ऑपरेशन टायगर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नाहीये, तर काँग्रेससाठी असे संकेत स्वतः उदय सामंत यांनी दिले। नाही, मला ठाकरेंच्या किंवा युबीटीच्या शिवसेनेच्या खासदारांबद्दल मला माहीत नाही, पण काँग्रेसचे अनेक लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत खासदार। त्याच्याबद्दल असं म्हणजे काय लपून ठेवण्यामध्ये काय अर्थ नाही। परंतु साहेबांचा जो दौरा होता दिल्लीचा, हा 100% खासदार महोदयांना भेटण्यासाठी होता आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खासदारांनी कशा पद्धतीनं NDAला पूरक भूमिका घ्यावी सभागृहात, याचं मार्गदर्शन साहेबांनी केलं। ते आमचे उद्योगमंत्री आहेत, त्यांचे उद्योग तसे सुरू राहिले पाहिजेत। ओरिजिनल उद्योग बंद झाले आहेत आणि ओरिजिनल उद्योगामध्ये आता काही त्यांना रस राहिला नाही, कारण त्यांचं उद्योग खातं चालत नाही, ते चालवण्यासाठी सक्षम नाहीत, कारण त्यांच्याकडे तसे अधिकारच ठेवले गेले नाहीत। त्या खात्यामध्ये सर्व अधिकारी वापरत आहेत असं माझ्याकडे माहिती आहे। त्यामुळे नवीन उद्योग त्यांनी शोधला असेल तर काम तरी डोक्याला मेंदूला काम पाहिजे, त्यामुळे त्यांनी तो काम शोधलं असावं आणि त्या शोधातून त्यांना काहीतरी गवसलं असावं असं ते मला वाटतं। तर ऑपरेशन टायगरवरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे, तर त्यांच्या टीकेला खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं। पाहूया। शहा आणि मोदींनी या सगळ्या लोकांची मांजरं केलेली आहेत। त्यांच्याच गटामध्ये ऑपरेशनचं काम सुरू आहे एका वेगळ्या गटाकडून, आणि त्याही ऑपरेशनची सूत्र दिल्लीतून हलत आहेत। कोणाचंही नाव घेण्याचा मला अधिकार नाही। यापूर्वीसुद्धा ते स्वतःला कंपाऊंडर म्हटले होते, तुम्हाला आठवत असेल। ऑपरेशनची काय गप्पा करताय? कंपाऊंडरला ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश नसतो, त्याला फक्त प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर गोळ्या देण्याचा अधिकार असतो। त्यामुळे ऑपरेशन वगैरे ह्या गप्पा त्यांनी करू नये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।